या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। पंचायत समितीच्या नामनिर्देशन फॉर्मसाठी 200 रुपयाची लाच घेताना कवटेमहांकाळ तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला बुधवारी रंगेहात पकडण्यात आले। सुभाष बाबासो पाटील, वय वर्ष 54, राहणार इरळी, तालुका कवटेमहांकाळ असे त्याचे नाव असून त्याच्या विरुद्ध कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे त्यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म घेण्यासाठी तहसील कार्यालय कवटेमहांकाळ येथे गेले होते। तक्रारदार यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात जाऊन पंचायत समिती निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता नामनिर्देशन फॉर्म देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रत्येक नामनिर्देशन फॉर्मचे 100 रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितले। त्यावेळी तक्रारदार यांनी सदर कर्मचारी यास त्या 100 रुपयाची पावती आपण देतो का अशी विचारणा केली असता अशी कोणतीही पावती दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले होते। तो कर्मचारी प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येक नामनिर्देशन फॉर्मचे 100 रुपये घेत होता, पण त्याची पावती घेत नव्हता। त्या रकमेची नोंदही कोणत्या रजिस्टरला घेत नव्हता। त्यामुळे ती रक्कम लाच स्वरूपात स्वीकारत असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी बुधवारी पथकास दिला होता। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तहसील कार्यालय येथे पडताळणी कारवाई केली असता लोकसेवक सुभाष पाटील, महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीचा 2 नामनिर्देशन फॉर्म देण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे 200 रुपये लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांच्याकडून 200 रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार, पोलीस निरीक्षक किशोर कुमार झाडे, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकंदर, सुदर्शन पाटील, सीमा माने, सागर नायकुडे यांच्या पथकाने केली।